नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सना। आरक्षणाने दिग्गजांचे पत्ते कट। रस्ता ओलांडताना विद्यार्थ्याला गाडीची धडक आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेवर आरोग्य उपसंचालकांची नाराजी। आता पाहूया सविस्तर बातम्या। ट्रॉमा केअर सेंटर इथं आहे, मात्र जागा कमी आहे। न्यायालयात या गोष्टी मांडू, कुठलीही गोष्ट लपवली जाणार नाही असा विश्वास तथ्य शोध समिती सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी व्यक्त केला। आदेश होता हा या एसडीएच आणि ट्रॉमा केअर सेंटर संदर्भातलाच होता, त्यामुळे आजच्या घडीला आपण हा मर्यादित तेवढाच विचार करतोय, परंतु व्यापकदृष्ट्या याचा विचार थोडासा वेगळ्या स्तरावर आपल्याला करावा लागेल। जागरूक काल जी लोक येऊन गेले त्यामधले बरेचसे लोक डॉक्टर जयेंद्र पळवेकर असतील किंवा इतर लोक ते आले होते, त्यांचं अगदी डिटेलमध्ये विस्तृत आपण त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे। सगळ्यांनीच आम्ही ऐकून घेतलेलं आहे की आजच्या घडीला आपण असं म्हणणं चुकीचं राहील की खोटं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे। मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप असू शकते, त्यांचं काही वेगळं म्हणणं असेल, सामान्य माणसाला ते वेगळ्या अर्थाने वाटतं, परंतु आजच्या घडीला आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आपली ही इमारत आणि आपलं सोयीसुविधा कशा चांगल्या देऊ याच्याकडे आपण जास्ती लक्ष द्यावं असं मला वाटतं। ट्रॉमा केअर सेंटर 100% आहे इथे, परंतु ट्रॉमा केअर आणि एसडीएच या दोन्ही जर गोष्टी एकत्र केल्या तर आपल्याला जागा कमी आजच्या घडीला वाटते। म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी ओपनली डिस्कस करणं काही योग्य ठरणार नाही। न्यायालयात एखादा बाब न्यायप्रविष्ट असताना असं कॉमनली बोलणं चुकीचं राहील। आम्ही न्यायालयात ह्या गोष्टी सगळ्या ज्या काय ते मांडू। तुम्ही एवढा विश्वास ठेवा की कुठल्याही पद्धतीत कुठली गोष्ट लपवली जाणार नाही। जे गरजेचं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण तिथे त्याच्यामध्ये नमूद करू, एवढा मात्र मी तुम्हाला विश्वास देतो। गोव्यात जाणारे रुग्ण बघता जनहित याचिका दाखल केली गेली, त्यामुळे जिल्ह्यातच सुविधा होणं आवश्यक आहे याची नोंद न्यायालयाने घेतली आहे। बाहेर जाणारे रुग्ण बघता इथं कमी काय आहे हे जाणून घेऊन न्यायालयात अहवाल देण्यास सांगितले अशी माहिती ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली आहे। विषय आपला असा आहे की मुळातच ही याचिका अशा करता दाखल केली गेली की एखादा ऍक्सिडेंट झाला, काही सिरियस पेशंट झाला तर त्याला गोव्याला घेऊन जावं लागतं, बाहेर घेऊन जावं लागतं, ते ह्या जिल्ह्यात व्हावं आणि न्यायालयाने याची नोंद घेतली की अशा पद्धतीत जर समजा बाहेर न्यावं लागत असेल तर याचा अर्थ इकडे आपल्याकडे काही कमी आहे, तर ती कमी काय आहे ही जाणून घेऊन न्यायालयाला रिपोर्ट करावं, एवढाच मर्यादित मुद्दा आहे। परंतु टेक्निकल गोष्टी मला मी स्वतः नाही सांगू शकणार, कारण मी त्यामधला एक्सपर्ट नाही आहे, त्यामुळे मी तेवढा पुरता मर्यादित माझं जे काय ते या सगळ्यांची चर्चा करून रिपोर्ट तयार करून न्यायालयाकडे देईन। खंडपीठाच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। आमचं म्हणणं लेखी स्वरूपात कळवणार, चांगल्या सुविधा मिळाव्यात हे आमचं मत आहे। सर्वांच्या सूचना देखील लक्षात घेऊन अहवालात नमूद करत न्यायालयास देऊ अशी माहिती तथ्य शोध समिती सदस्य ॲडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली। आदरणीय खंडपीठाच्या आदेशानुसार आज आम्ही सर्व इमारतीमध्ये असलेल्या सुविधांची सोयींची पाहणी केली। या संदर्भात आमचं जे काही सगळ्यांचं मत आहे ते मत आम्ही सन्माननीय न्यायालयाला लेखी स्वरूपात कळवणार आहोत, परंतु आम्ही सर्वजण एका गोष्टीवरती आमचं एक कॉमन मत झालेलं आहे की चांगल्या पद्धतीच्या सुविधा सावंतवाडी नव्हे जिल्ह्यातील सर्व लोकांना या रुग्णालयातनं मिळाव्यात, ह्या बाबतीत आमचं सगळ्यांचं कॉमन मत झालेलं आहे। आणि त्याच्याकरता ज्या काही सजेशन्स अगदी एक्सपर्ट म्हणून आणि एक कॉमन माणूस म्हणून ज्या काही सजेशन्स आहेत आम्ही सर्वांच्या सजेशन्स घेतलेल्या आहेत आणि या सर्व सजेशन्स आम्ही आमच्या रिपोर्टमध्ये इन्क्लूड करून सन्माननीय न्यायालयाला देऊ। उपजिल्हा रुग्णालयात पद रिक्त आहेत हे मान्य आहे। रिक्त पदांसाठी शासनाने निकष बदलले आहेत। एनएचएम कंत्राटी सेवेच्या माध्यमातून काही डॉक्टर नेमलेत, त्यानंतर वैद्यकीय अधिकारी हे स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमले आहेत अशी माहिती आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी दिली। मी एकच सांगू इच्छितो की इथं पद रिक्त हे मान्य आहे, पण त्या रिक्त पदासाठी शासनाने काही निकष परत बदललेले आहेत। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एनएचएमच्या माध्यमातून असतील किंवा कंत्राटी सेवांच्या माध्यमातून असतील, त्या सेवा देण्याकरता आपण IPHS याच्या माध्यमातून काही डॉक्टर्स नेमलेले आहेत। त्याचबरोबर आपण जे कंत्राटी म्हणजे तदर्थ वैद्यकीय अधिकारी हे सुद्धा स्थानिक पातळीवर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहेत, ते MBBS डॉक्टरसुद्धा आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे। सावंतवाडी नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली। नगर परिषदेच्या सभागृहात प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली। सावंतवाडी नगर परिषदेचे नगराध्यक्षपद यापूर्वीच सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झालं होतं। पाहुयात याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे सावंतवाडी प्रतिनिधी विनायक गावस। सावंतवाडी नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं।
नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरसेवक पदासाठी जी आरक्षणं होती ती जाहीर झालेली आहेत। एकूण जे 10 प्रभाग आहेत त्याच्यातनं 20 वॉर्ड आहेत आणि त्या 20 वॉर्डमधनं 20 नगरसेवक आहेत ते निवडून येणार आहेत आणि त्यांचं आरक्षण आज सावंतवाडीमध्ये जाहीर झालं। प्रांताधिकारी हेमंत निकम असतील, CEO विनायक औंधकर असतील, प्रशासकीय अधिकारी वैभव अंधारे असतील यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली। या प्रक्रियेला अनेक इच्छुक उमेदवार आजी माजी नगरसेवक आहेत ते उपस्थित होते। इच्छुकांसाठी काही जणांसाठी आनंदाची बातमी तर काही जणांसाठी ही धक्का देणारी बातमी ठरली आहे। काही जणांचे पत्ते ह्या आरक्षणात कट झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर प्रभागनिहाय आपण आरक्षण या ठिकाणी आपण तुम्हाला सांगणार आहोत। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षण राखीव झालेलं आहे। तर सर्वसाधारण प्रवर्गातनं राखीव झालं आहे। भटवाडीचा साधारण हा भाग आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये जो येतोय त्याच्यासाठीची हे आरक्षण आहे। प्रभाग क्रमांक 2 साधारण बाहेरचा वाडा किंवा इतर परिसर त्यामध्ये येतोय। त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणं पडलीत। प्रभाग क्रमांक 3 त्यामध्ये साधारण वैश्यवाड्याचा समावेश आहे। त्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलं आहे। सर्वसाधारण या प्रवर्गातनं पुरुष किंवा महिला या दोघांनाही संधी मिळू शकते। शक्यतो पुरुषांना संधी तिथे मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 4 झिरंग किंवा त्या भागाचा विचार करता सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण याच्यासाठी हे आरक्षण पडलं। याही सर्वसाधारण प्रवर्गातनं पुरुषांना खऱ्या अर्थानं संधी चालून आलेली आहे, मात्र महिलासुद्धा त्या ठिकाणी दावा करू शकते। प्रभाग क्रमांक 5 माठेवाड्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं पाहायला मिळतं। इकडे हे आरक्षण वेगळ्या पद्धतीचं आहे। प्रभाग क्रमांक 60 साधारण बाजारपेठेचा एरिया आणि सगळा परिसर त्यामध्ये आहे। त्यात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलेलं आहे। प्रभाग क्रमांक 7 खासकीलवाडा भाग आणि इतर भाग त्यामध्ये येतो। त्यात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण अशी आरक्षणं पडलीत। प्रभाग क्रमांक 8 ज्यामध्ये सालईवाड्याचा समावेश आहे त्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण अशा पद्धतीचं आरक्षण पडलं आहे। प्रभाग क्रमांक 9 मध्ये नामप्र महिला आणि सर्वसाधारण असं आरक्षण पडलं आहे। साधारण न्यू सालईवाडा जो परिसर आहे त्या परिसराचा समावेश या प्रभागात होताना दिसतोय। आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे प्रभाग क्रमांक 10 जुस्तीननगर आंबेडकर नगर परिसरातला हा प्रभाग आहे। त्याच्यामध्ये सर्वसाधारण महिला आणि अनुसूचित जातींसाठी सर्वसाधारण आरक्षण त्या ठिकाणी पडले। अशा पद्धतीनं 10 प्रभागातनं 20 सदस्यांसाठीचं आरक्षण आज जाहीर झालेलं आहे। काही इच्छुकांचे पट्टे यामध्ये कट झालेले आहेत तर काहींना जे तिथे इच्छुक होते त्यांचे प्रभाग कायम राहिलेले आहेत त्या पद्धतीचं आरक्षण त्यांना पडलेलं आहे। निश्चितच लवकरच आता मतदार यादी जाहीर होणार आहे। आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी पूर्ण या निवडणुकीसाठी तयारी सुरू केलेली दिसते। त्यात आज आरक्षण पडल्यानंतर जे इच्छुक आहेत ज्यांचे पत्ते कायम राहिलेत ते मात्र आजपासून कामाला लागताना दिसणार आहेत। दिवाळी ही उमेदवारांची गोड होणार आहे आणि मतदारांची सुद्धा गोड होण्याची शक्यता या निमित्ताने आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण शहरात पाहायला मिळतं। बरेच वर्ष शहराची ही निवडणूक लांबली होती। जवळपास 2015 नंतर हे आरक्षण आज पडतंय। 2016ला नवीन बॉडी इथे बसली होती आणि त्यानंतर प्रशासकीय राजवटीनंतर बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा नगराध्यक्ष आणि जनसेवक हे नगरसेवक जे आहेत ते इथे येणार आहेत आणि लोकांचं राज्य पुन्हा एकदा या नगरपालिकेवर पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये मतदारांमध्ये समाधान असताना आजच्या या आरक्षणामुळे काही ठिकाणी गम आहे पण बऱ्याच ठिकाणी खुशी आहे असं म्हणायला हरकत नाही। वेंगुर्ला नगर परिषदेचं बिगुल वाजले। अनेक इच्छुक आता मोर्चे बांधणी करताना दिसतात। अशातच आता नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना नेते सचिन वालावलकर यांचं नाव चर्चेत आलंय। त्यावर कोकण सात लाईव्हशी बोलताना ते नेमकं काय म्हणालेत पाहूया। या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून केसरकर साहेबांनी काम केलं। आता परत एकदा निवडून आल्यानंतर इथे आमदार म्हणून आहेत आणि भरघोस असा निधी सुद्धा आज डीपीडीसीच्या माध्यमातून सुद्धा कोट्यावधी रुपयाचा निधी हा वेंगुर्ला नगरपालिकेला प्राप्त झालेला आहे। म्हणून माझी खात्री आहे की ज्या पद्धतीनं विकास कामं आम्ही केलेली आहेत त्या पद्धतीनं या ठिकाणी शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष झाला पाहिजे या भूमिकेवर मी ठाम असणार आहे। परंतु परत एकदा सांगतो महायुतीमध्ये जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य असतो। खरं सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षापासून यापूर्वी सुद्धा शिवसेना भाजपचं सरकार असताना पूर्वी सुद्धा
ज्यावेळी परत एकदा इलेक्शन नगरसेवकाचं झालं होतं त्यावेळी सुद्धा मला सांगण्यात आलं होतं, परंतु मी स्वतः असं ठरवलेलं आहे, मी कोणत्याही इलेक्शनला कधीही उभा राहणार नाही. लोकांची सेवा करणं शिवसेना पक्षाचं असलेलं काम हे या वेंगुर्ला शहरामध्ये, या वेंगुर्ला तालुक्यामध्ये, या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्याचे तत्कालीन त्यावेळेचे पालकमंत्री आताचे आमचे आमदार दीपकबाई केसरकर यांच्या सांगण्यावरून लोकांना अभिप्रेत असणारा विकास, लोकांच्या करता जी कामं करणं मला शक्य आहे ती कामं या ठिकाणी मंत्रालयाच्या स्तरावरची असतील, जिल्हा स्तरावरची असतील, ही कामं करण्यासाठी मी सदैव या ठिकाणी तत्पर राहणार आहे. परंतु ना नगरसेवक ना नगराध्यक्ष अशी कोणतीही सीट ही मी भविष्यामध्ये आजही नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा नाही मी लढणार नाही. परंतु माझ्या पक्षाचा जो उमेदवार म्हणून या ठिकाणी शिवसेना पक्ष नगरसेवक देतील, नगराध्यक्ष देतील किंवा महायुतीचा देतील, तो निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावून जी कामं मी वैयक्तिक स्वरूपाची केलेली आहेत, पक्षाच्या माध्यमातून केलेली आहेत, केसरकर साहेबांच्या माध्यमातून केलेली आहेत, आमचे नेते आदरणीय उदय सामंत साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील, यांच्या माध्यमातून जी विकासात्मक कामं करत असताना लोकांसमोर गेलेलो आहे, त्या सर्व लोकांना विनंती करणार आहे आणि माझ्या महायुतीचा, माझ्या शिवसेना पक्षाचा नगराध्यक्ष आणि जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, एवढंच मी सांगतो. कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया बुधवारी सकाळी पार पडली. आरक्षण प्रक्रियेत अनेक इच्छुकांचे पत्ते कट झालेत, अनेकांना संधी प्राप्त झाली आहे. अर्थातच वेगवेगळ्या पक्षांच्या उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपैकी काहींच्या चेहऱ्यावर आनंद होता तर काहींचा चेहरा हिरमोड झाला होता. आरक्षण प्रक्रिया कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर आणि कणकवली मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे कणकवली प्रतिनिधी स्वप्नील बरवडेकर. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण 2 दिवसापूर्वी जाहीर झालं आणि आज बुधवारी नगरसेवक पदासाठीचं आरक्षण जाहीर झालं आहे. अर्थात आरक्षण म्हटलं की काहींना संधी प्राप्त होते तर काहींना संधी गमवावी लागते. कणकवली नगरपंचायत क्षेत्रातील अनेक जे इच्छुक होते त्यांच्या बाबतीत असाच प्रकार घडला आहे. आज आरक्षण प्रक्रिया जाहीर होत होती त्यावेळी काहींच्या चेहऱ्यावरती आनंद होता तर काहींना आपलं नगरसेवक किमान आपल्या प्रभागातून तरी आपल्याला गमवावं लागत आहे याची जाणीव होत होती. विशेषतः कणकवली शहरामध्ये जे काही दिग्गज राजकारणी आहेत त्यांनाही या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी गमवावी लागली आहे. यामध्ये प्रामुख्याने कणकवली नगरपंचायतीचे जे गतवेळेचे उपनगराध्यक्ष होते गणेश उप बंडू हरणे यांना आपल्या प्रभागातून निवडणूक लढवता येणार नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अभित नाईक जे गतवेळी नगरसेवक होते त्यांनाही आपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी मिळणार नाही. त्याचबरोबर कणकवली नगरपंचायतीचे जे गटनेते होते ते उबाटा शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुख आहेत सुशांत नाईक, त्यांचाही जो प्रभाग आहे तो आरक्षण झाल्यामुळे त्यांचीही आपल्या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी हिरावली गेली आहे. याविषयी आपण अधिक माहिती देत आहोत लोकसभा लाईव्हच्या दर्शकांना की प्रभाग आरक्षण कसं पडलं आहे, गतवेळी या ठिकाणी आरक्षण कसं होतं आणि त्यावेळी नगरसेवक कोण होते. प्रभाग क्रमांक जो 1 आहे हा प्रभाग क्रमांक 1 यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. हाच प्रभाग गतवेळी खुल्या प्रवर्ग महिलेसाठी राखीव होता आणि तिथून कविता राणे या नगरसेविका बनल्या होत्या. अर्थातच यावेळी हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठीच असल्यामुळे कविता राणे यांना या प्रभागातून पुन्हा एकदा संधी आहे. प्रभाग क्रमांक 2 आहे जो खुला प्रवर्ग महिलेकरता आता राखीव झाला आहे. हाच प्रभाग गेल्या वर्षीसुद्धा खुला प्रवर्ग महिलेसाठीच होता. तिथून भाजपच्या म्हणजेच तत्कालीन स्वाभिमान पक्षाच्या प्रतीक्षा सावंत ह्या नगरसेविका झाल्या होत्या. साहजिकच प्रतीक्षा सावंत यांना यावेळीसुद्धा तिथून निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 3 हा गतवर्षी खुल्या प्रवर्गासाठी होता. यावेळेसही हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठीच आहे. तिथून गतवेळी तत्कालीन स्वाभिमान पक्षाचे व सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेले अभिजित मुसळे विजयी झाले होते. अभिजित मुसळे यांनासुद्धा यावेळी या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 4 आहे जो आता ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. हाच प्रवर्ग गेल्यावेळी खुल्या प्रवर्गासाठी होता. याच प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमानचे जिल्हाध्यक्ष आहेत अभित नाईक हे गत निवडणुकीमध्ये विजयी झाले होते. मात्र हा प्रभाग आता ओबीसी महिला या कॅटेगरीसाठी जाहीर झाल्यामुळे अभित नाईक यांचा पत्ता इथून कट झाला आहे. साहजिकच अभित नाईक यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांना अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 5 आहे जो ओबीसी महिला या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गतवेळीसुद्धा हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठीच होता. तेथून तत्कालीन स्वाभिमानच्या व सध्या भाजपमध्ये कार्यरत असलेल्या मेघा गांगण
या नगरसेविका झाल्या होत्या. मेघा गांगण या कणकवलीच्या माजी नगराध्यक्षसुद्धा आहेत. अर्थात गतवेळेचं आरक्षण या प्रभागात असल्यामुळे मेघा गांगण यांनासुद्धा यावेळी पुन्हा एकदा इथून निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 6 आहे तो खुला प्रवर्ग महिला यासाठी आरक्षण जाहीर झालं आहे. गतवेळी देखील या प्रभागामध्ये हेच आरक्षण होतं. तेथून तत्कालीन भाजपच्या व सध्या संदेश पारकर यांच्या माध्यमातून उभाट्या शिवसेनेमध्ये कार्यरत असलेल्या सुमेधा अंधारी या विजयी झाल्या होत्या. गतवेळेचं आरक्षण राहिल्यामुळे सुमेधा अंधारी यांनासुद्धा यावेळी या प्रभागातून निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 7 जो आहे जो ओबीसी महिला यासाठी जाहीर झाला आहे. गतवेळी हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी महिला प्रवर्गासाठी राखीव होता. तेथून तत्कालीन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या पत्नी सुप्रिया नलावडे या नगरसेविका पदावरती विजयी झाल्या होत्या. अर्थात यावेळी सुद्धा हा प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी असल्यामुळे सुप्रिया नलावडे यांनासुद्धा येथून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 8 आहे जो अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव होता गतवेळी. तेथून त्यावेळी उर्मी जाधव या विजयी झाल्या होत्या. हाच प्रभाग आता अनुसूचित जाती सर्वसाधारण यासाठी राखीव झालेला असल्यामुळे उर्मी जाधव यांचा पत्ता तेथून कट झाला आहे. प्रभाग क्रमांक 10 आहे जो गतवेळी सर्वसाधारण महिला ह्या प्रवर्गासाठी होता. यावेळी सुद्धा हा प्रभाग सर्वसाधारण महिला याच प्रवर्गासाठी असल्यामुळे गतवेळी तेथून विजयी झालेल्या मेघा गांगण यांना पुन्हा एकदा तेथून निवडणूक लढवण्याची संधी आहे. विशेष म्हणजे मेघा गांगण ह्या गतवेळी भाजपच्या चिन्हावरती निवडून आल्या होत्या. भाजप चिन्हावर ज्यावेळी त्या निवडून आल्या त्यावेळी संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली त्या भाजपमध्ये लढल्या होत्या. त्यानंतर कणकवलीच्या राजकारणामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडल्या. दस्तूरपुत्र नारायण राणे यांनी आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला होता. पण गंमत म्हणजे संदेश पारकर यांनी भाजप पक्ष सोडून शिवसेनेची वाट ठरली होती. मात्र मेघा गांगण ह्या त्यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडून आल्या व आजही भाजपमध्येच कार्यरत आहेत. मेघा गांगण यांचा प्रभाग हा मागील वेळेप्रमाणेच खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे खुला प्रवर्ग महिला यासाठी असल्यामुळे त्यांनासुद्धा पुन्हा एकदा यावेळी निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 10 जो यावेळी खुला प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे. गतवेळी हाच प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होता. तेथून त्यावेळी शिवसेनेच्या माही पवळेकर या विजयी झाल्या होत्या. मात्र माही पवळेकर ह्या मूळच्या ओबीसी समाजाच्या असल्यामुळे त्याने देखील यावेळी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 11 जो अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव झाला आहे. हाच प्रभाग गेल्या वर्षी अनुसूचित जातीकरता राखीव होता. अनुसूचित जाती सर्वसाधारण करता राखीव होता. तेथून ॲडव्होकेट विराज भोसले हे नगरसेवक पदावरती निवडून आले होते. विराज भोसले यांची मागील 5 वर्षाची कामगिरी चांगली समाधानकारक होती. मात्र यावेळी हाच प्रभाग अनुसूचित जाती महिला यासाठी राखीव झाल्यामुळे विराज भोसले यांचाही पत्ता कट झाला असून त्यांना निवडणूक लढवायची असेल तर अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 12 आहे जो आता ओपन महिला खुला प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाला आहे. गतवर्षी हाच प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी राखीव होता आणि तेथून कणकवलीचे गतवेळेचे नगराध्यक्ष आहेत गतवेळेचे जे उपनगराध्यक्ष आहेत गणेश उर्फ बंडू हरणे ते तिथून विजयी झाले होते. अर्थात हाच प्रभाग यावेळी खुल्या प्रवर्ग महिला यासाठी राखीव झाल्यामुळे बंडू हरणे यांचा या प्रभागातील पत्ता कट झाला आहे. साहजिकच बंडू हरणे यांनासुद्धा निवडणूक लढवण्यासाठी अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 13 आहे जो ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गतवर्षी हाच प्रभाग सर्वसाधारण प्रवर्गासाठी होता आणि तेथूनच कणकवली नगरपंचायतीचे गतवेळेचे गटनेते उबाठा शिवसेनेचे युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक हे तेथून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. मात्र हा देखील प्रभाग आरक्षित झाल्यामुळे सुशांत नाईक यांना देखील निवडणूक लढवण्यासाठी अन्य प्रभाग शोधावा लागणार आहे. विशेष म्हणजे कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण ओबीसी प्रवर्गासाठी असल्यामुळे अर्थातच सुशांत नाईक यांचा नगराध्यक्ष पदावरील पत्ता हा कट झाला होता. मात्र त्यांचा प्रभाग आहे तो देखील आता आरक्षित झाल्यामुळे त्यांना अन्य प्रभाग नगरसेवक पदासाठी शोधावा लागणार आहे. प्रभाग क्रमांक 14 हा ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गतवर्षी देखील हा प्रभाग ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठीच राखीव होता. तेथून त्यावेळी भाजपच्या चिन्हावरती रुपेश नार्वेकर हे विजयी झाले होते. रुपेश नार्वेकर हे संदेश पारकर यांच्यासमवेत
किमान सध्या तरी उभाटा शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. तर तो प्रभाग गतवेळेचंच आरक्षण राहिल्यामुळे रुपेश नार्वेकर यांना सुद्धा यावेळी पुन्हा एकदा लढवण्याची संधी प्राप्त झाली आहे. प्रभाग क्रमांक 15 आहे जो यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. खुला प्रवर्ग सर्वसाधारण. गतवर्षी हाच प्रभाग ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होता. तेथून तत्कालीन शिवसेनेच्या मानसी मुंज या नगरसेविका म्हणून विजयी झाल्या होत्या. मानसी मुंज या सध्या तरी ठाकरे शिवसेनेमध्ये कार्यरत असल्याचं दिसतं आहे. तर त्या ओबीसी समाजाच्या असल्यामुळे आणि ओपन कॅटेगरीसाठी आरक्षण जाहीर असल्यामुळे त्यांनासुद्धा या ठिकाणाहून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक जो 17 आहे तो सुद्धा सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. गतवर्षी हाच प्रभाग ओबीसी सर्वसाधारण या प्रवर्गासाठी राखीव होता. तेथून संजय कामतेकर विजयी झाले होते. संजय कामतेकर विजयी झाले व त्यानंतर ते सत्ताधारी पक्षाचे गटनेतेसुद्धा होते. अर्थात संजय कामतेकर हे देखील ओबीसी प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना देखील या प्रभागातून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. प्रभाग क्रमांक 17 आहे जो सध्या खुल्या प्रवर्गासाठी आहे, सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी. सध्या आता देखील जो प्रभाग गतवर्षी आणि या वर्षी अशा दोन्ही वेळेस हा प्रभाग सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठीच होता. तेथून बाबू गायकवाड जे स्वाभिमानच्या तिकटावरती विजयी झाले होते, जे सध्या भाजपमध्ये कार्यरत आहे, त्याने देखील या ठिकाणाहून पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याची संधी आहे. आरक्षण प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर आता अर्थातच वेध लागले आहेत की निवडणुकांची तारीख कधी जाहीर होते. कारण विशेषतः कणकवली शहरामध्ये आतापर्यंत छुप्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू होती. त्याच मोर्चेबांधणीला आजच्या दिवसापासून वेग येणार आहे. वास्तविक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा विचार केला तर सत्ताधाऱ्यांच्या तुलनेत विरोधकांची ताकद खूपच कमकुवत झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण कणकवली शहर याला काहीसा अपवाद आहे. कणकवली शहरामध्ये प्रामुख्याने भाजपची ताकद आहेच, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद ही कमी लेखण्यासारखी नाही. कारण या शहरामध्ये कुडाळ मालवणचे जे माजी आमदार आहेत वैभव नाईक, त्यांची राजकीय कारकीर्द या शहरामध्ये घडली होती. नाईक हे कणकवलीचे उपनगराध्यक्षही होते. कणकवलीचे राजकारणावरती त्यांचं लक्षही असतं. दुसऱ्या बाजूला कणकवली शहराचे जे पहिले वाहिले नगराध्यक्ष आहेत संदेश पारकर, त्यांची राजकीय अर्थातच या शहरामध्ये घडली आहे आणि या शहरावरती त्यांचं वर्षानुवर्ष वास्तव्य होतं, वर्षानुवर्ष त्यांचं वर्चस्व होतं. आता हे दोघेही सध्या उभाटा शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांना सत्ताधारी भाजप पक्ष अर्थात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखालील जो भाजप पक्ष आहे, जिथे समीर नलावडे जे माजी नगराध्यक्ष आहेत, बंडू हरणे माजी उपनगराध्यक्ष आहेत, अशांसोबत लढावं लागणार आहे. साहजिकच कणकवली नगरपंचायतीच्या आत्तापर्यंतच्या निवडणुका जशा तुल्यबळ झाल्या तशीच ही निवडणूक देखील तुल्यबळ होणार यामध्ये काहीच शंका नाही. मात्र यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये कणकवलीकरांना मोठा राजकीय संघर्ष दिसला, सोबत काही राजेबाजीचंही ठरवतो निवडणूक किंवा त्या कालावधीमध्ये आलं होतं. त्यामुळे ही निवडणूक शांततामय वातावरणामध्ये व्हावी आणि ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर व्हावी अशी अपेक्षा कणकवलीकर नागरिक करीत आहेत. कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वडवळकर, कोकण सरकारी. मागील 5 वर्षांमध्ये आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर, पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गी लावलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. सत्ताधारी पक्षातर्फे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मत व्यक्त केलं. आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते कोकण सात लाईव्हशी बोलत होते. पाहूया. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण प्रक्रिया अवघ्या 2 दिवसापूर्वी झाली आणि आजच नगरसेवक पदासाठीची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आपल्यासाठी बोलण्यासाठी आहे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे. समीर भाई, कोकण लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. कणकवली नगरपंचायतीची नगराध्यक्ष आणि नगरसेवक या दोन्ही आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काय आहे पहिली प्रतिक्रिया? नाही, ही निवडणुकीची प्रक्रिया आहे ती या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे इथले प्रांताधिकारी आणि नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी ती प्रोसिजरप्रमाणे पार पाडली. आणि अर्थातच 2 दिवसापूर्वी नगराध्यक्ष पदाचं रिझर्वेशन पडलं होतं आणि आज नगरसेवक पदाचं रिझर्वेशन पडलं होतं. प्रोसिजरचा एक तो भाग आहे आणि त्याप्रमाणे आमची जी काय भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरणानुसार आपल्याला ती आम्ही पुढची रणनीती आमची ठरवू. समीर भाई, निवडणुकीच्या तारखा या येणाऱ्या काळामध्ये जाहीर होतील. कसं असणार आहे तुमचं नियोजन? नियोजन म्हणजे कसं आहे, आपल्याकडे भारतीय जनता पार्टीचं एक पत्रक येतं, आदेश येतो आणि त्याप्रमाणे त्याला अधीन राहून सर्व कार्यकर्ते किंवा सर्व पदाधिकारी काम करतात. त्याच्यामुळे या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे साहेब आणि राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब
हे या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असतील. त्याच्यामुळे जिल्ह्याच्या सर्वच निवडणुका आणि या महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या प्रोसिजरप्रमाणे चालतील आणि त्याप्रमाणे सगळी यंत्रणा राबवली जाईल. समीर भाई, तुम्ही सलग 5 वर्ष नगराध्यक्ष होता. या निवडणुकीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही सामोरे जाणार आहात? नगराध्यक्ष 5 वर्ष होतो, 2.5 वर्ष त्याच्यानंतर निवडणूक झाली नाही. पण आमचा सर्वात मुद्दा महत्त्वाचा आहे तो विकासाचा मुद्दा आहे. कारण गेल्या 5 वर्ष आणि नंतरची 7.5 वर्ष, जरी 5 वर्ष आम्ही जो विकास केला आहे तो विकास घेऊनच आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. त्यानंतर मंत्री साहेबांनी, नितेशजी राणे साहेबांनी केलेला विकास या जिल्ह्याचा असेल या कणकवली शहराचा असेल, तो प्रामुख्याने महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि नंतरची 2.5 वर्षाची होती, ती 2.5 वर्ष आम्ही सत्तेत नसताना देखील आम्ही ती यंत्रणा राबवली विकासाची. आम्ही कुठेही खंड पडायला दिला नाही. त्याच्यामुळे ते आमचं गुडविल आहे आणि त्याच्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक होईल. समीर भाई, आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे होते समीर नलावडे. येणारी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावरच लढवली जाईल. 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून केलेलं काम आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून झालेले विकास करणे हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकणात लाईव्ह, कणकवली. यापूर्वी सत्ताधाऱ्यांनी विकास कामे केली आहेत की नाही ते जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनता येणाऱ्या निवडणुकीत आमच्या सोबत राहील असा विश्वास माजी उपनगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनी केलाय. कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी 2 दिवसापूर्वी आरक्षण प्रक्रिया जाहीर झाली. त्यानंतर नगरसेवक पदासाठीची आरक्षण प्रक्रिया आजच पार पडली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आपल्याशी बोलण्यासाठी आहेत कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष तथा उभाटा शिवसेनेचे कणकवली तालुका प्रमुख कन्हैया पारकर. पारकर साहेब, कोकणात लाईव्हमध्ये मनपूर्वक स्वागत. आरक्षण प्रक्रिया जाहीर झाली आहे, त्याविषयी पहिली प्रतिक्रिया काय? आजच आरक्षण प्रक्रिया नगरसेवकांची पूर्ण झालेली आहे. मुळात नगरसेवक हा लोकशाहीमध्ये नागरिकांचा सेवक असतो. त्यामुळे आरक्षण कुठल्या प्रवर्गाचं पडलं हे महत्त्वाचं नाही आहे. जो उद्याचा नगरसेवक उभा राहणार आहे तो असणाऱ्या जनतेशी कसा प्रामाणिक राहील, कसा त्यांच्या समस्यावर तोडगा काढेल, याच्यावर बघून लोकप्रतिनिधींना या शहरातील नागरिक निवडून देणार आहेत. आम्ही पूर्ण ताकदीने या नगरपालिकेमध्ये उतरणार आहोत. या नगरपालिकेमध्ये माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांचा विचार सर्व जनसामान्यात आम्ही नेणार आहोत आणि या इलेक्शनला आम्ही सामोरे जाणार आहोत. पारकर साहेब, गेली 5 वर्ष तुम्ही कणकवली नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये होता. त्यामुळे आता ही जी निवडणूक आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कदाचित लढण्याची तुमच्यावरती वेळ येणार आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात? आमच्याकडे नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत. आमच्याकडे नगरसेवक आज जे आरक्षण पडले त्यामध्ये सुद्धा अनेक इच्छुक आहेत. आणि सत्ताधाऱ्यांनी ज्या पद्धतीत ही सत्ता राबवलेली आहे त्याचा विचार या कणकवली शहरातील नागरिक नक्कीच करतील आणि तशाप्रमाणे विचार करून भविष्यात आमच्या संघटनेला लाभ होईल आणि आम्ही पूर्ण ताकदीनिशी या इलेक्शन आमच्याशी बोलल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हे होते कन्हैया पारकर. मागील सत्ताधाऱ्यांचे काम केलं आहे त्या कामाचा जनता विचार करेल आणि जनता आमच्या बाजूने या निवडणुकीमध्ये राहील असं त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. कॅमेरामन साहिल बागवेसह स्वप्नील वरवडेकर, कोकणात लाईव्ह, कणकवली. आडा इथं रस्ता ओलांडताना 4 चाकी वाहनाला धडक बसल्यानं नूतन विद्यालय कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके हा गंभीर जखमी झालाय. त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेज इथं हलवण्यात आले. बुधवारी आडाई येथील मयूर हा विद्यार्थी नेहमीप्रमाणे कळणे इथं शाळेत जाण्यासाठी रस्त्यावर एसटीची वाट पाहत उभा होता. एसटी बस आल्यावर त्यानं एसटी बसमध्ये बसण्यासाठी विरुद्ध बाजूला धाव घेतली. त्यावेळी एसटी बसच्या पुढे असलेल्या 4 चाकी गाडीला तो आदळला आणि गाडीच्या दर्शनी भागावर त्याचं डोकं आदळलं. तो रस्त्यावर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची 102 रुग्णवाहिका बोलावून लागलीच त्याला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं. त्यावेळी त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याला अधिक उपचारासाठी गोव्यात पाठवण्यात आले. घटनास्थळी पोलीस देखील पोहोचले होते.
उपजिल्हा रुग्णालयातील ड्रेसिंग रूमची परिस्थिती पाहून उपसंचालकांनी नाराजी व्यक्त केली। मी जायच्या आधी ते काढून टाका असे निर्देश त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांना दिलेत। कोल्हापूर खंडपीठाच्या आदेशानुसार आलेल्या पर्यवेक्षी आणि शिफारस समितीच्या तथ्य शोधनावेळी ही घटना घडली। पाहूया। झाल्यानंतर येणारे रुग्ण ओपीडी ओपीडीची मागच्या वेळेस 25 वाजता आता त्यांनी काय जरा निघतो माजी तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुका संघटनेवर कोणताही परिणाम होणार नाही। त्यांचा हा प्रवेश खांबाळे नावापुरताच मर्यादित आहे, अशी टीका युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केली आहे। काय म्हणालेत नाईक पाहूया। तुम्ही बघत असाल की माजी तालुका प्रमुख होते, त्यांना बडतर्फ करण्यात आलं आणि त्यानंतर जी आज बैठक झाली आपली तालुक्याची, त्या याच्यामध्ये सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। नंदू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परत एकदा वैभववाडी तालुक्याची टीम परत एकदा बांधली जाईल। बरेचसे पदाधिकारी जागेवरती आहेत। कालचा प्रवेश होता तो फक्त खांबाळे ग्रामपंचायत पुरता मर्यादित होता, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। वैभववाडी तालुक्यातील आमचे पदाधिकारी अशा मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत। त्यामुळे येत्या काळात जे इलेक्शन येतील, निवडणुका येतील, जिल्हा परिषदच्या असतील, पंचायत समिती असतील, या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, ह्या शिवसैनिकांच्या निवडणुका आहेत आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत। त्यामुळे येत्या काळात या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची जबाबदारी शिवसेनेच्या पक्षाची असेल आणि जिल्ह्यातून आणि महाराष्ट्र राज्यातून उद्धव साहेबांच्या माध्यमातून, आदित्य साहेबांच्या माध्यमातून असेल आणि आमच्या नेत्यांच्या माध्यमातून असेल, ही ताकद देण्याचं काम आम्ही 100% करू। इथल्या पंचायत समितीवर, इथल्या जिल्हा परिषदेवरती भगवा फडकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू। तुम्ही गेल्या वर्षभरात बघत असाल की रस्त्याच्या बाबतीत आम्ही आवाज उठवलेला होता, सरकारी दवाखान्याच्या बाबतीत आवाज उठवलेला होता। कालच आम्हाला कळलेलं आहे की खड्ड्यात एखाद्या महिलेचा पडून या ठिकाणी मृत्यू वैभववाडी तालुक्यात झालेला आहे आणि खरं म्हणजे इतके रस्त्याची बिकट अवस्था आहे, घाटाची बिकट अवस्था आहे, इथल्या सरकारी यंत्रणेची बिकट अवस्था आहे, इथे दवाखान्यामध्ये व्यवस्थित ट्रीटमेंट मिळत नाही। म्हणजे एखाद्या तालुक्याने पूर्णपणे पाठीशी राहूनसुद्धा बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी किंवा बीजेपीच्या नेत्यांनी काय जबाबदारी ह्या तालुक्याची घेतलेली आहे, खरं म्हणजे प्रश्न येतो। त्यामुळे बरेचसे प्रश्न मार्गी लावायचे आहेत, बरेचशी या ठिकाणी आंदोलन करण्याचं काम, या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून 100% केलं जाणार आणि त्याचा आवाज पूर्ण प्रशासनापर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवला जाईल। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांवर केलेला हल्ला हा केवळ व्यक्तीवर नसून तो संविधानावर केलेला हल्ला आहे। या हल्ल्याचा जाहीर निषेध करतो असं मत ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त केलाय। काय म्हणाले सावंत पाहूया। सन्माननीय किशन गवई यांच्यावरती जो काही बूट मारून जो काही हल्ला केलेला आहे, त्या हल्ल्याचा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही आज जाहीर निषेध करतो आहे। देशभरामध्ये त्याचा सर्व स्तरावरती निषेध त्या ठिकाणी झालेला आहे। पण हा हल्ला एका प्रवृत्तीने जो आहे, हा हल्ला एका काही व्यक्तीने केलेला नाही। आज जरी आपल्याला ती व्यक्ती दिसत असेल तरी ही जी प्रवृत्ती ह्या देशामध्ये जी आज लोक वर काढत आहे, त्या प्रवृत्तीने ह्या संविधानावरती, आपल्या देशाच्या संविधानावरती हल्ला केलेला आहे। सरन्यायाधीशांनी जी काही दिवसापूर्वी टिप्पणी केली होती, भगवान विष्णूंबद्दल जी काही टिप्पणी केली होती, त्याच्यामध्ये हा जो काही वकील जो सांगतो आहे की मी सनातन धर्म या ठिकाणी पाळणारा आहे आणि असा सनातन धर्म पाळणारा असून आणि त्याला कोणत्याही प्रकारचं त्याचं दुःख होत नाही आहे, म्हणजे असं कृत्य केल्यानंतर त्याला पुढे खेदही होत नाही आहे आणि म्हणून देशभरामध्ये त्याचा या ठिकाणी निषेध होत असतेवेळी, अशा प्रवृत्तीचा निषेध करत असतेवेळी केंद्र सरकारने सुद्धा अशी प्रवृत्ती पुन्हा या ठिकाणी होता कामा नये याची त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि त्याची जी काही सनद जी त्याची काही निलंबित केलेली आहे
ते कायमस्वरूपी त्याला सुप्रीम कोर्टामध्ये भविष्यामध्ये ह्या वकिलाला काम करायला मिळता कामा नये अशा प्रकारचा केंद्र सरकारने निर्णय घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा सन्माननीय भूषण गवई यांच्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। देशाच्या सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे। ही एक प्रवृत्ती आहे, ती वेळेस ठेचली पाहिजे असं मत ठाकरे युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी व्यक्त केलंय। काय म्हणालेत नाईक पाहूयात। महाविकास आघाडी, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातर्फे आम्ही जो सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरती सुप्रीम कोर्टामध्ये जो भ्याड हल्ला झाला त्याचा निषेधार्थ या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहोत। बाबासाहेबांचे विचार ज्या ठिकाणी सांभाळण्याचं काम ज्या सरन्यायाधीशांनी केलेलं आहे आणि त्यांच्यावरती होणारा हल्ला हा खरं म्हणजे खूप निषेधार्थ हल्ला आहे आणि त्यामध्ये आम्ही निषेधार्थ ह्या ठिकाणी जमलेलो आहोत। त्यामध्ये मी सर्व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने, शिवसेनेच्या वतीने, महाविकास आघाडीच्या वतीने ह्या हल्ल्याचा निषेध करतो। खरं म्हणजे ही प्रवृत्ती या ठिकाणी वाढत चाललेली आहे, त्यामुळे ही प्रवृत्ती ह्या ठिकाणी ठेचली नाही तर ह्याच प्रकारचे हल्ले त्या संविधानावरती झालेला हल्ला आहे। खरं म्हणजे जो सुप्रीम कोर्ट भूषण गवईवरती झालेला हल्ला हा संविधानावरती झालेला हल्ला आहे, त्यामुळे हे असे हल्ले होत राहतील। या प्रवृत्तीला ह्याच ठिकाणी ठेचणं गरजेचं आहे आणि ह्या ठेचलं गेलं नाही तर पुढे देशामध्ये जी अराजकता माजेल ह्याला जबाबदार इथलं प्रशासन आणि सरकार असेल या ठिकाणी सांगेन। खरं म्हणजे या ठिकाणी जमलेल्या सर्व शिवसैनिकांचा मी आभार मानतो आणि ह्या हल्ल्याचा निषेध नोंदवतो। वेंगुर्ला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज नगरसेवक पदाची जी आरक्षण आहेत, प्रभागनीय आरक्षण ती जाहीर झालेली आहेत। वेंगुर्ला नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि त्यामुळे हे आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक इच्छुक चेहरे आता आपल्या नजरेसमोर आलेले आहेत। अनेक इच्छुकांची या ठिकाणी आपली मतं सुद्धा त्यांनी व्यक्त केलेली आहेत। त्याचप्रमाणे जर विचार केला प्रभागनीय आरक्षणाचा तर प्रभागनीय आरक्षण आज जाहीर झालेला आहे। प्रभाग क्रमांक 1 जो आपल्या तांबरेश्वर मंदिरापासून जो मठ ग्रामपंचायत हद्दीपर्यंत जो हा हद्दीपासून त्याचप्रमाणे बॅरिस्टर खर्डेकर रस्त्यापर्यंत कोणी भटवाडी तिठ्यापासून बॅरिस्टर खर्डेकर रस्त्याच्या उत्तर बाजूने गाडी अड्ड्यात तिथ्यापर्यंत हा प्रभाग येतो आणि या प्रभागात नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला व सर्वसाधारण हे आरक्षण जाहीर झालेलं आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 2 चा जर विचार करता जी या ठिकाणी खर्डेकर च्या रस्त्यापासून त्याचप्रमाणे कोणी भटवाडी रस्त्याने मठ ग्रामपंचायत हद्दीपर्यंत, त्याचप्रमाणे नगर परिषदेची जी स्वागत कमान आहे त्या तिथून दक्षिण भाग मठ ग्रामपंचायत हद्दीपासून तो नेवाळकर पाणन असेल किंवा नातूवाडी ओवळापर्यंत असा जो भाग येतो तो प्रभाग क्रमांक 2 मध्ये येतो आणि या प्रभाग क्रमांक 2 मध्ये सर्वसाधारण, महिला व सर्वसाधारण हे आरक्षण पडलेलं आहे। यात आपल्याला खुल्या गटात महिला पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक जर 3 चा विचार केला तर मठ ग्रामपंचायत हद्दीपासून ते वडखोल पर्यंत, त्याचप्रमाणे तुळस ग्रामपंचायत हद्दीची पश्चिम बाजू, तुळस ग्रामपंचायत हद्दीपासून वडखोल रस्त्याच्या उत्तर बाजूने डॉन्टस कॉलनी सुद्धा या ठिकाणी येते। डॉन्टस कॉलनी पासून हा जो प्रभाग आहे तो या प्रभागात आरक्षण पडलेलं आहे। नागरिकांचा मागास प्रवर्ग, त्याचप्रमाणे सर्वसाधारण, महिला हे आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे। त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 4 चा विचार केला तर सर्वसाधारण, महिला व सर्वसाधारण हे आरक्षण प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे। प्रभाग क्रमांक 4 हा साधारणपणे सातेरी मंदिर कडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याच्या दक्षिण बाजूने, त्याचप्रमाणे अग्निशमन केंद्र वेंगुर्ला नगर परिषदेचा आहे तिथून कॅम्प भटवाडी रस्त्याच्या पूर्व बाजूने किनळणेवाडी त्यात येते। त्याचप्रमाणे तसेच डॉन्टस कॉलनी ची जी पायवाटेपासून कॅम्प रस्त्याच्या पश्चिम बाजूने हा संपूर्णपणे जो प्रभाग आहे तो येतोय। त्याचप्रमाणे बॅरिस्टर नाथपै जे
झालेला आहे बॅरिस्टर नाथपै समुदाय केंद्र, त्याचप्रमाणे श्रीदेवी सातेरी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत हा संपूर्ण प्रभाग येतो आणि या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 5चा जर विचार करता तर TD मयेकर गल्लीपासून बॅरिस्टर खर्डेकर रस्त्याच्या पश्चिम बाजूने महालक्ष्मी कॉम्प्लेक्स समोरील वारीपर्यंत, त्याचप्रमाणे जर विचार केला रामेश्वर मंदिर पासून गावडेश्वर गल्लीच्या उत्तर बाजूने हा संपूर्णपणे भाग येतो. पुन्हा TD मयेकर गल्लीचा पूर्व जो भाग आहे तो सुद्धा या ठिकाणी येतो आणि यात सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण हे आरक्षण यात पडलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 6चा जर विचार केला तर जे नांदोसकर जे घर आहे त्यांच्या घरापासून दाबोली डोंगराच्या बाजूने दक्षिण बाजूने हा दाबोली डोंगराच्या बाजूने, त्याचप्रमाणे दाबोली डोंगराकडून गाडी अड्डा रस्त्याच्या पश्चिम बाजूने हा भाग येतो. त्याचप्रमाणे बॅरिस्टर खर्डेकर महाविद्यालयाचे जो बंदर रोड आहे, बंदराकडे जाणारा रोड आहे, हा भाग त्याच्यात येतोय आणि यात सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 7चा जर विचार करता तर लाईट हाऊस वेंगुर्ल्याचं जे आहे त्या लाईट हाऊस रस्त्याने दाबोली डोंगराच्या दक्षिण बाजूने रेडी रेवस रस्त्यापर्यंत, त्याचप्रमाणे त्या ठिकाणचे ब्राह्मण देवस्थान आहे त्या बाजूने, तसेच पश्चिम मधलावाडा खाजणपर्यंत मांडवी खाडीच्या उत्तर बाजूने अरबी समुद्रापर्यंत हा भाग येतो. म्हणजे साधारणतः जर म्हटलं तर दाबोसवाड्याचा सुद्धा भाग याच्यात येतो. प्रभाग क्रमांक 7 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण आरक्षण हे प्रभाग क्रमांक 7 मध्ये या ठिकाणी पडलेला आहे. प्रभाग क्रमांक 8चा विचार करता तर खर्डेकर बॅरिस्टर जो रोड आहे त्याच्या बाजूने जाफर गोलंदाज यांच्या इमारती पर्यंत, तसेच TD मयेकर गल्लीच्या पश्चिम बाजूने पिराचा दर्गा गावडेश्वर गल्ली, त्याचप्रमाणे नगर वाचनालयाची जी बाजूने असा हा भाग येतो. उपजिल्हा रुग्णालयाचा जो भाग आहे तो सुद्धा याच्यात येतो. तर यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला हे आरक्षण पडलेलं आहे. त्याचप्रमाणे जर प्रभाग क्रमांक 9चा विचार केला तर जो वेंगुर्ला तुळस जो रोड आहे सावंतवाडीला जाताना त्या रोडवरती परबवाडा ग्रामपंचायतीची जो भाग आहे ग्रामपंचायतीला लागून तो भाग याच्यात येतो. त्याचप्रमाणे परबवाडा ग्रामपंचायतीची उत्तर बाजू मानसी नदीच्या पूर्व बाजूने साकवेश्वर मंदिरापासूनचा हा जो भाग हा प्रभाग क्रमांक 9 मध्ये येतो आणि यामध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला हे आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे. प्रभाग क्रमांक 10चा जर विचार केला तर कॅम्प वडखोल रस्त्याची दक्षिण बाजू तुळस ग्रामपंचायत हद्दीपासून वेंगुर्ला तुळस सावंतवाडी रस्त्याची उत्तर बाजू व पश्चिम भाग कॅम्प कॉर्नर ते अग्निशामक केंद्रापर्यंतचा जो काही उर्वरित भाग आहे तो याच्यात येतो आणि याच्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण महिला असं आरक्षण यात पडलेलं आहे. दरम्यान हे आरक्षणच्या वेळी या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार होते किंवा प्रत्येक पक्षाचे जे पदाधिकारी होते ते या आरक्षण सोडतीच्या वेळी उपस्थित होते. बऱ्याच जणांच्या मनाप्रमाणे आरक्षण या पडलेली आहेत तर काही जणांच्या मनाविरुद्ध म्हणजे त्या ठिकाणी चिठ्ठीद्वारे ही आरक्षण काढण्यात आलेली होती आणि याच्यात काही जणांचे पत्ते सुद्धा कट झालेले आहेत जे इच्छुक होते. मात्र या ठिकाणी जर संपूर्णपणे जर विचार केला तर नगराध्यक्ष पदाचं सर्वसाधारण आरक्षण पडल्यानंतर आज हे आरक्षण जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आता जे इच्छुक आहेत ते तयारीला लागलेले आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक गाठीभेटी होणार आहेत, पक्षांच्या बैठकी होणार आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजप शिवसेना युती होणार की नाही की स्वतंत्र लढलं जाणार हे सुद्धा आगामी काळात आपल्याला स्पष्ट होणार आहे. त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सुद्धा आहे, उबाटा शिवसेना, त्याचप्रमाणे काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट यांच्याकडून कोणती भूमिका घेतली जाणार, महायुती होणार की यात आपापले उमेदवार या ठिकाणी महाविकास आघाडी होणार की वेगवेगळे उमेदवार या ठिकाणी उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळणार हेही औत्सुक्याचं ठरणार आहे पाहणं. मात्र जर एकंदरीत विचार केला तर शिवसेना आणि भाजप यांची ताकद ही वेंगुर्ले शहरात आहेच, त्याच्याच तोडीस तोड महाविकास आघाडीची सुद्धा ताकद आपल्याला पाहायला मिळते.
भाजपकडून माजी नगराध्यक्ष दिलीप गिरब असतील, त्याचप्रमाणे आपले माजी जे तालुकाध्यक्ष होते सुहास गौंडरकर असतील, त्याचप्रमाणे महिला सुद्धा यात बऱ्याचशा इच्छुक आहेत. माजी उपनगराध्यक्ष शीतल आंगचेकर असतील, ॲडव्होकेट सुषमा प्रभू खानोलकर असतील, अशी नावं भाजपकडून पुढे येत आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचा जर विचार केला तर शिवसेनेकडून सचिन वालावलकर असतील, यांचं सुद्धा नाव चर्चेत होतं. मात्र त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यात त्यांनी आपण कोणती निवडणूक लढवणार नाही, शिवसेना पक्षाचं काम करणार अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कुठेतरी या ठिकाणी निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम लागलेला आहे. मात्र शिवसेनेकडून सुद्धा या ठिकाणी उमेश येरम असतील किंवा नवीनच काही चेहरे समोर आलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. नागेश गावडे सुद्धा इच्छुक असतील या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, जे माजी नगरसेवक होते आणि त्यांचा सुद्धा त्यांच्या भागामध्ये जास्तीत जास्त प्रभाव आहे. त्याचप्रमाणे जर महाविकास आघाडीचा विचार केला तर ठाकरे शिवसेनेकडून संदेश निकम यांचं नाव चर्चेत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे उबाटा शिवसेनेचे जे शहर प्रमुख आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी अजित राऊत त्यांचं सुद्धा नाव चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तुषार सापळे सुद्धा उबाटा शिवसेनेकडून हे सुद्धा नाव चर्चेत आहे. जर काँग्रेसचा विचार केला तर विलास गावडेंना सुद्धा आता या ठिकाणी खुलं आरक्षण पडल्यामुळे विलास गावडे सुद्धा या ठिकाणी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उतरतील का हे सुद्धा पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसकडून विधाता सावंत सुद्धा आहेत, जे माजी नगरसेवक आहेत, प्रकाश डिचोलकर आहेत, अशी नावं सुद्धा या ठिकाणी चर्चेत आहेत. त्याचप्रमाणे जर राष्ट्रवादी शरद पवार गटाचा विचार केला तर नम्रता कुबल या माजी नगराध्यक्ष होत्या, त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेत आहे. त्याचप्रमाणे अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून सुद्धा ज्या महिला जिल्हा प्रमुख आहेत प्रज्ञा परब यांचं सुद्धा नाव या ठिकाणी चर्चेमध्ये आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्णपणे जर विचार केला तर या संपूर्ण आरक्षण पडल्यानंतर आता मात्र प्रत्येक पक्षाकडून या ठिकाणी चाचपणी उमेदवारांची घेण्यात येणार आहे. आगामी उमेदवारांकडूनही या ठिकाणी आपलं शक्ती प्रदर्शन हे वेळोवेळी पाहायला मिळणार आहे. मात्र आरक्षण जाहीर झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने वेंगुर्ला नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब, वेंगुर्ला. एक पदाधिकारी गेला तरी तळागाळातील शिवसैनिक पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आजही ते पक्षासोबत आहेत. भविष्यात येणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ही संघटना मजबूत करून यश मिळवू असा विश्वास ठाकरे शिवसेना विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी व्यक्त केलाय. काय म्हणालेत सावंत, पाहूया. यामध्ये आज जी तालुक्याची बैठक झाली, इथले असलेले तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि मला वाटतं काल कळवल्यानंतर नंदू शिंदे यांची 4 दिवसापूर्वी मातोश्रीवरनं तालुका प्रमुख म्हणून निवड झाली. त्यांचं सर्वांनी आज उपस्थित राहून अभिनंदन केलेलं आहे. किरकोळ एखादा पदाधिकारी त्या ठिकाणी शिवसेनेतनं गेलेला आहे, पण मला वाटतं बरेचसे चेहरे आज या तालुक्यामधनं आलेले आहेत. 57 बूथमधले मला वाटतं बहुतांशी बूथमधले पदाधिकारी आलेले आहेत. उद्यासुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि तालुका प्रमुख नंदू शिंदे हे जुने जाणत्या वैभववाडी तालुक्याची असलेली त्यांना माहिती आहे. या तालुक्याची नाळ त्यांच्याशी जुळलेली आहे. वैभववाडी तालुक्याचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. मला वाटतं जे 57 बूथ जे आहेत त्या 57 बूथपर्यंत जातील. राहिलेल्या ऑक्टोबर एंडिंगपर्यंत ते सर्व बूथवर जाऊन शाखा प्रमुख, गटप्रमुख, बूथ प्रमुख, BLA यांची ते नियुक्ती करतील आणि नोव्हेंबरमध्ये प्रत्येक असलेल्या पंचायत समितीवाईज दौरे आखले जातील. आणि जरी आज ही लोकसभा आणि विधानसभेची जरी निवडणुकीमध्ये आम्हाला या ठिकाणी यश जरी मिळालं नसेल तरी या जिल्हा परिषदेमध्ये आम्हाला ह्या तालुक्यामध्ये चांगलं यश मिळेल आणि ते यश मिळण्याच्या दृष्टिकोनातून नंदू शिंदे आणि त्यांचे विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख सर्व पदाधिकारी सांघिकपणे काम करतील आणि सांघिकपणे काम करण्यासाठी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. याच्यामध्ये जे काही जिल्हा परिषद आहे ही कार्यकर्त्यांना उभी करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणूक आहे आणि म्हणून याच्यामध्ये पक्षसुद्धा जे निवडणूक लढवणाऱ्या अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहील आणि निश्चित याचं चांगल्या पद्धतीने नियोजन करू आणि नियोजन करून चांगल्या पद्धतीने संघटना मजबूत करून ह्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार.
मालवण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण ओबीसी महिला म्हणून जाहीर झाल्यानंतर नगर परिषदेच्या 10 प्रभागातील 20 जागांची आरक्षण सोडत पार पडली। यात अनेक विद्यमानांचा पत्ता कट झालाय। नवीन इच्छुकांना संधी मिळाली आहे, तर काही विद्यमानांना अन्य प्रभागात जाऊन निवडणूक लढवावी लागणार आहे। मालवण नगर परिषदेच्या नगरसेवक पदाच्या आरक्षण सोडतीकडे शहरवासियांसह इच्छुकांचं लक्ष लागून होतं। 10 प्रभागातील नगरसेवकांच्या 20 जागांचे आरक्षण सोडत प्रांत ऐश्वर्या काळुशे, प्रभारी मुख्याधिकारी संकेत गायकवाड यांच्या उपस्थितीत मालवण नगर परिषद सभागृहात झाले। यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, बाबा मोंडकर, गणेश कुशे, महेंद्र म्हाडगूत, अन्वेषा आचरेकर, महिमा मयेकर, पूजा करलकर, पूजा येरलकर, पंकज सादिये, बाबी जोगी, तपस्वी मयेकर, अंजना सामंत, नरेश हुले, दत्ता पोईकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते। टोपेवाला हायस्कूलच्या गौरी वस्त, देवयानी कुलकर्णी, अनिमिष पवार, अनुज चव्हाण या 4 विद्यार्थ्यांच्या हस्ते आरक्षण सोडत काढण्यात आली। सुरुवातीला प्रभाग 4 मध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या टक्केवारीनुसार जास्त असल्यानं या प्रभागातील 1 जागा अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी आरक्षित करण्यात आली। गतवेळी या जागेवर महिला उमेदवार निवडून आल्यानं यावेळी ही जागा पुरुष उमेदवारासाठी असेल असं प्रांत काळुशे यांनी स्पष्ट केलं। प्रभागनिहाय आरक्षण पाहूयात। प्रभाग 1 सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 2 सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 3 सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 4 अनुसूचित जाती सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 5 ओबीसी सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 6 सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 7 सर्वसाधारण, ब सर्वसाधारण महिला, प्रभाग 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब सर्वसाधारण, प्रभाग 9 सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग 10 सर्वसाधारण, ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला। आज जाहीर झालेल्या आरक्षणात अनेक विद्यमानांचे पत्ते कट झाले, तर काही माजी नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी उपलब्ध झाली आहे। अनेक नवीन महिलांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे, त्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय। माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडल्यानं त्यांचा पत्ता कट झालाय। आता त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे। यात काही नवीन इच्छुकांचा पत्ता कट झाल्यानं त्यांच्यात नाराजी पसरल्याचं दिसून आलं। प्रभाग 10 मध्ये सर्वाधिक उमेदवार असल्यानं या ठिकाणी उमेदवार देताना राजकीय पक्षांची कसोटी लागणार असल्याची चिन्ह आहे। चीफ रिपोर्टर कृष्णा ढोलम, कोकण सात लाईव्ह, मालवण। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायतीत सरपंचांच्या मनमानी कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले। आता ते रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत। डोंगरवाडी आणि जोळकवाडी या भागातील नागरिक आजही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत। संध्याकाळ होताच गावकऱ्यांना काळोखातून प्रवास करावा लागतो। स्ट्रीट लाईट नाहीत, रस्त्यांची अवस्था बिकट आहे आणि जंगली प्राण्यांच्या भीतीतून ग्रामस्थ रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करतात। गावात ज्या ठिकाणी रहदारीच्या ठिकाणी आधीच स्ट्रीट लाईट आहे त्या बाजूला सौर ऊर्जा पथदिवे लावण्यात आलेत। या समस्यांबाबत ग्रामस्थांनी सरपंचांकडे विचारणा केली। स्थानिक पत्रकारांना देखील या विषयावर विचारणा केली, मात्र समस्या सोडवण्याऐवजी सरपंचांनीच पोलिसात अर्ज दाखल करून संबंधित पत्रकार आणि ग्रामस्थांवर 353 कलमाखाली गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे। या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप पसरलाय। गावात स्ट्रीट लाईट नाहीत, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ते नाहीत, तर ग्रामपंचायतीला मिळालेली कचरा गाडी धुळखात पडली आहे। तळीवाडी येथील पारधी कुटुंब आजही गुडघाभर चिखलातून प्रवास करतोय। पत्रकार आणि ग्रामस्थांवर कारवाईची धमकी देणाऱ्या सरपंचांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली जाते। नमस्कार, मी माणगाव डोंगरवाडी येथे रहिवासी आहे। मी गेली 7 वर्ष कुडाळ येथे कामाला जाते। कामावरून माझा रोजचा प्रवास हा 7 वाजता ह्या टायमिंगचाच असतो, काळोख पडण्याचाच। इथून आज माझ्या आजूबाजूला मी इथे आहे जिथे उभी आहे तिथला परिसर बघाल तर पूर्ण काळोखीचा आहे। येणारे जाणाऱ्यांची फक्त किरकोळ येणारे जाणारे असतात, पण रस्त्यावर आज बघितलं तर लाईटीची व्यवस्था अजिबात नाही आहे।
इथे अनेक प्रकारचे प्राणी येतात, गवेरेडे आहेत, वाघ आहेत, रस्त्यावरून सरपटणारी जनावरे असतात. त्याच्यातून मला इथून रोज जीव मुठीत धरून चालावं लागते. प्रवास माझा रोजचा हा चालू आहे. ग्रामपंचायतमध्ये जाऊन अनेक वेळा त्यांना सांगितलेलं आहे की ते लाईटची व्यवस्था नाही आहे. ते सांगतात आज करतो, उद्या करतो, पण कसलाच प्रतिसाद देत नाही आहे. मी आज ज्या भागात उभी आहे तिथे ज्या भागात राहते त्या भागात वरती 20-25 तरी घरं आहेत, पण त्यांना पण कुठेही रस्त्यावर त्याला लाईटची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे, कसल्याच प्रकारच्या ग्रामपंचायतीकडून सुविधा मिळत नाही आहेत. नमस्कार. ही वस्तुस्थिती खरी आहे की माणगाव ग्रामपंचायत सरपंच आपल्या संविधानिक पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार करत आहेत. यात काय दुमत नाही आहे. आत्ताच मला वाटतं 4 दिवसापूर्वी एक विषय आमच्या समोर आला की माणगाव ग्रामपंचायतीने सौर पद्धती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. हे पद्धती लावण्यात असताना वस्तुस्थिती ज्या ठिकाणी MSCBची स्ट्रीट लाईट गेलेली आहे त्या ठिकाणी पद्धतीची आवश्यकता नसताना त्या ठिकाणी पद्धती लावण्यात आलेली आहे. अतिशय काही दुर्गम भाग आहे, त्याच्यामध्ये आपली डोंगरवाडी आहे, त्या ठिकाणी वन्य प्राणी येतात, रस्ता अजून अपुरा आहे. अशा ठिकाणी MSCBची स्ट्रीट लाईट कुठल्या प्रकारची नसताना त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट लावली नाही. त्यानंतर माणगाव डोबेवाडी आहे, त्या ठिकाणी मसनवड आहे. अशा मसनवडीच्या रस्त्यावर पण स्ट्रीट लाईटची सुविधा अजून पोहोचली नाही. अशा ठिकाणी न लावता आपली वैयक्तिक मनमानी करून, स्वतःच्या फायद्याचा मनमानी करून हे जे काही सरपंच माणगावचे आहेत ते या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा लावलेले आहेत. आणि त्याच्यावरनं दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की ह्या सगळ्या विषयावर एखादा पत्रकार म्हणून किंवा एखादी व्यक्ती ग्रामस्थ म्हणून ज्यावेळी हा विषय त्यांच्यासमोर ठेवतात तर त्यांना स्पष्टपणे या सरपंच महोदय तुम्ही आमच्या कामास हस्तक्षेप केला, मी महिला आहे हे विक्टिम कार्ड वापरून तुमच्यावर 353 सारखा गुन्हा दाखल करणार, अशा प्रकारचं पत्रव्यवहार संबंधित पोलीस खात्याकडे करण्याचा मानस दाखवतात. यावरनं असं समजतं की हे सरपंच आणि हे ग्रामपंचायत या लोकशाही प्रणित जी लोकशाहीचा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला, जी लोकांचा प्रश्न मांडणे, लोकांचे प्रश्न विचारणे, अशा या यंत्रणेला आज ही अशा प्रकारची दमदाटी करून, कायद्याचा गैरवापर करून लोकांना धमकावण्याचे प्रकार या ठिकाणी चाललेले आहेत. ही वस्तुस्थिती खरी आहे. आज जर ह्या पत्रकारांची भूमिका अशी जर परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांना ह्या सरपंच महोदय कशा प्रकारे ट्रीटमेंट देत असतील किंवा कशा प्रकारची वागणूक देत असतील हे आपल्याला सांगण्यास काय गैर वाटत नाही. त्यानंतर आता आपण विषय बघितला तर गेले अनेक वर्षात आपल्या माणगावची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून माणगाव ग्रामपंचायतीचा विषय आहेत ते कधी मंत्रालयापर्यंत पोहोचले नाही. यांच्या कार्यकाळामध्ये विधानसभेच्या लक्षवेधीमध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न जे आहेत, काही रस्त्याचे असू देत, पाण्याचे असू देत, हे ह्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यानंतर आज आपण विषय बघितला, मागच्या वेळेस आपण धरणवाडीसारखा एक रस्ता आहे, त्या रस्त्यासाठी या अनेक ग्रामस्थांना त्या ठिकाणी आंदोलन उपोषणासारखे मार्ग अवलंबून तो रस्ता आहे असं म्हणण्यासाठी त्या ठिकाणी निवेदन द्यावे लागलेले आहेत. यावरून असं समजतं की हे सर्व प्रशासन, ग्रामपंचायत सरपंच आणि त्याचे सर्व प्रशासन या लोकांच्या आवाजाला दाबण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि हा प्रयत्न आम्ही ग्रामस्थ म्हणून त्यांना कधी प्रयत्न सक्सेस होऊ देणार नाही. त्यासाठी आम्ही नेहमी लढत राहू, त्यांच्या विरोधात आम्ही नेहमी रस्त्यावर उतरू. पण हा जो 353 तरी गुन्हा दाखल करण्यासाठी जे काय धाडस दाखवले आहे, ह्या धाडसा विरोधात आम्ही त्यांना खुले आवाहन करतो की आपण अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून एखाद्या नागरिकावर आणि खास करून पत्रकारांवर आपण कारवाई करून दाखवावी. असं केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून या सरपंच विरोधात नक्कीच ते तीव्र आंदोलन छेडू असं आमचं स्पष्ट मत आहे. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. आरक्षणानं दिग्गजांचे पत्ते कट. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्याला गाडीची धडक. आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेवर आरोग्य उपसंचालकांची नाराजी. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकणसाद लाईव्ह. धन्यवाद.